नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोलेकरांच्या नशिबी पुन्हा कचरा आणि दुर्गंधीच. नावात सुधार, कामात शून्य. सत्ताधाऱ्यांनो, शहर सुधारणार कधी? महापालिकेचा सुविधा केंद्र की हाल केंद्र. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराने अकोलेकर हैराण. प्रशासनाची डोळेझाक की मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा. खिळखिळा अकोटफाईल पुलावर रोज ट्रॅफिक जामचा विळखा. आस्ती कलश येताच अकोल्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गहिवरले. लाडके दादा अमरावतीच्या मोझरीत विसावले. जवाहरनगर ते बोरगाव मंजूपर्यंत मटका अड्ड्यांचा उच्छांद. अवैध धंदे जोरात, यंत्रणा झोपली की मेहरबान. अकोला शहरातील गांधी रोडवरील बिंदीघर कॉस्मेटिक दुकानातून महिलांना जाळ्यात ओढून व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ओळख वाढून मोबाईल नंबर मिळवणे, खरेदीच्या बहाण्याने दुकानात गुपचूप बोलवणे, चित्रीकरण करणे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांवर मानसिक दबाव टाकणे अशी साखळी पद्धत वापरल्याचा आरोप तक्रारीत आहे. अकोला शहरात गांधी रोडवरील बिंदीघर कॉस्मेटिक दुकानातून महिलांना जाळ्यात ओढून व्हिडिओ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून गुपचूप चित्रीकरण करणे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांवर मानसिक दबाव टाकणे अशी साखळी पद्धत वापरल्याचा आरोप तक्रारीत आहे. धर्मांतरणाची धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात असल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे अकोल्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अकोला शहरातील गांधी रोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. बिंदीघर या कॉस्मेटिक दुकानाच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणात व्हिडिओ ब्लॅकमेलिंगचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठ सारख्या गर्दीच्या भागात अशा प्रकारे महिलांशी गैरवर्तन होत असल्याचे उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तक्रारीनुसार महिलांना दुकानात बोलावून गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. हे व्हिडिओ दाखवून व्हायरल करतो अशी धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात आला. काही प्रकरणांमध्ये धर्मांतरण करावे लागेल तरच व्हिडिओ डिलीट करू अशी संवेदनशील आणि गंभीर धमकी दिल्याचेही समोर आले आहे. या दबावामुळे महिलांना फ्लॅटवर बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून वेळोवेळी ब्लॅकमेलिंग करत शोषण केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. यामधील आरोपींना आजपासून 5 दिवस PCR मिळाला असून 2 आरोपी अटक आहे. एक आरोपी जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला असून 4था आरोपी फरार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन सिटी कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक 99/2026 कलम 77 75 1 3 76 64 BNS प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी एकूण 4 आहेत. त्यापैकी 2 आरोपींना अटक केलेली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नावं आहेत मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद सलीम तेली, तसेच चंदू राजू वानखडे यांना आपण अटक केलेली असून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले आणि दिनांक म्हणजे पुढच्या 5 दिवसापर्यंत आरोपीचा PCR मिळालेला आहे. गुन्ह्यातील एक आरोपी हा सरकारी दवाखान्यामध्ये भरती असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी आम्ही आमची गार्ड लावलेली आहे आणि 4था आरोपी आहे त्याचा शोध सुरू आहे. त्याला आम्ही लवकरच अटक करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पूर्ण प्रकरण काय आहे? ही जी फिर्यादी आहे त्या फिर्यादीचा आरोपीसोबत ओळख झाली होती आणि तेव्हापासून 2024 ते 2026पर्यंत या गुन्ह्यातील आरोपितांनी तिच्यासोबत वेळोवेळी म्हणजे वारंवार असा जबरी संभोग केलेला आहे. त्याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे.
शहर सुधार आघाडी या नावाने अकोला महापालिकेत सत्ता स्थापन झाली आहे, पण शहरात सुधारणा मात्र होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रशासक राज नंतर आलेल्या लोकशाही राजवटीत शहरात नियमित स्वच्छता राबवली जाईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महापालिकेत शहर सुधार आघाडीच्या नावाने सत्तांतर झाले. प्रशासक राज संपून लोकशाही राजवट आली. मात्र शहराच्या अस्वच्छतेचे नशीब काही बदलले नाही. सध्या शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून महापौरांचे याकडे लक्ष आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. सत्ता स्थापन होऊनही शहरात सुधारणांचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रशासक राज काळानंतर आता लोकप्रतिनिधी निवडून आले असतानाही नियमित स्वच्छता का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख चौक आणि वस्त्यांमध्ये कचऱ्यांचे ढीगवर ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अकोला शहराला आता सुधार हवा आहे. जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिकेने टिळक रोडवर भरतीया रुग्णालयाच्या आवारात नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. परंतु या ठिकाणी कामे लवकर होत नसल्याने रांगेत उभे राहावे लागत आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, तसेच कनेक्टिव्हिटी नसेल तर वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, त्यामुळे संबंधितांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्याशिवाय दुसरा पर्याय मार्ग नाही. त्यामुळे हे सुविधा की असुविधा केंद्र आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकांनी सिटी न्यूज सुपरफास्ट सोबत बोलताना नाराजी व्यक्त केली. लोकांना जन्ममृत्यू प्रमाणपत्र विविध कामांसाठी आवश्यक असते, त्यामुळे ते तातडीने उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र सध्या विविध कारणांमुळे होत असलेला विलंब दूर व्हावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत. महापालिका प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्था करावी, तसेच संबंधितांना प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. महत्त्वाच्या डॉक्युमेंटसाठी खोळंबा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी संबंधितांची अपेक्षा आहे. न्यू तापडिया नगर उड्डाणपूल तयार झाला नाही, त्यामुळे जड आणि 4 व्हीलर वाहतूक ही अकोटफैल रेल्वे उड्डाणपुलावरून होते. हा उड्डाणपूल देखील शेवटच्या घटका मोजत आहे, पण या उड्डाणपुलावर रोज ट्रॅफिक जॅमची समस्या असून त्याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अकोटफैल उड्डाणपूल शहरातील अकोटफैल, नायगाव, शिलोडा, न्यू तापडिया नगर, बापूनगर, खरप या शहरातील भागांना तर जोडतोच, पण त्याचबरोबर या उड्डाणपुलावरून अकोट, अनसिंग, परतवाडा, दर्यापूर, घुसर, आपातापा या मार्गावरून मोठ्या संख्येत 4 व्हीलर धावतात. सकाळी गर्दीच्या वेळी आणि सायंकाळी परतीच्या वेळी या उड्डाणपुलावर ट्रॅफिक जॅम ही समस्या गंभीर होत चालली आहे. त्यात मालधक्क्यावरील मोठाले ट्रक हे जड वाहतूक बंद असताना भरधाव धावतात. याकडे प्रशासनाचे, शहर वाहतूक शाखेचे तर दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पण या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने लोकांच्या त्रासात भर पडत आहे. RRC न्यूजच्या टीमसोबत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. जी गोष्ट विद्यार्थ्यांना समजते ती प्रशासक आणि लोकप्रतिनिधींना का उमजत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. कुछ छात्र छात्राएं हमारे साथ में हैं, इनकी भी समस्या हम सुनने की कोशिश करते हैं. पहले छात्राओं से बात करेंगे. काय वाटतं बेटा तुम्हाला, काय काय त्रास आहे इकडे? ट्रॅफिक होते नाही इथं, आता मग आहे की नाही याच्यावरून माणसं गाडी नेतात, आम्हाला चालता नाही येत, हॉर्न वाजवतात, हॉर्न त्रास होते आम्हाला रोडवर उतरावं लागते, याच्यावरून गाड्या जातात, आम्हाला चालायला इकडून रोडवर असते की आमचा पेपर वगैरे असते, पण ट्रॅफिकच्या ना आम्ही उशीर होतो आणि आम्हाला तिथं सरांचे बोलणे खा लागतात. आम्हाला टाईमही कमी भेटते आणि तिथं मधात एक गड्डा पण आहे खूप मोठा. तर आमची एवढीच विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर आमची ही समस्या दूर करावी. कारण आमचा हा 10वीचा वर्ष आहे, पण पुढे पण खूप असे पोरं आहेत जे अकोटफैलातून शाळेला जातात, कॉलेजला जातात, तर त्यांचा त्रास कमी व्हायला पाहिजे. दर्शकों मैं आपको बता दूं, ये जो छोटी सी साइड में आप देख रहे हैं, राम भैया थोड़ा दिखाते हैं, ये जो छोटी सी जगह है, ये यहाँ पर से अभी भी आप देखेंगे स्टूडेंट यहाँ से जा रहे हैं, और जब ट्रैफिक जाम हो जाता है तो यहाँ पर से 2 व्हीलर भी जाना शुरू हो जाती है, तो पैदल चलना भी मुश्किल हो जाता है. आप बताइए, ये अकोटफैल का परिसर है, क्या क्या समस्या लगती है आपको इधर? अकोटफैल में सबसे पहली समस्या ये है कि अकोटफैल का जो ब्रिज है, वो ब्रिज में सुबह 7 से लेकर रात को 10 बजे तक कोई टाइम बचा हुआ नहीं है कि जिसमें ट्रैफिक नहीं होता. बिल्कुल एनी टाइम. और स्कूल के बच्चे वगैरह सब जाते हैं. अगर ब्रिज का मंजूरी मिल गई है ब्रिज के उड़ान पुल के लिए, तो उसका काम कब चालू होगा? और ये ब्रिज ऐसा है, ये चीज़ें ना हो कि ब्रिज टूटेगा उसके बाद ही अपन काम करेंगे, मतलब मरने के बाद ही काम होएगा, बिफोर काम नहीं होएगा. लोग मरेंगे उसके बाद में ब्रिज बनेगा क्या?
राज्याच्या राजकारणात नेतृत्वाचा, लोकहिताच्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात घर करणारे नेते अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज अकोला शहरात त्यांच्या अस्थिकलशाचे आगमन होताच वातावरण भावनांनी दाटून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यालयात अस्थिकलश ठेवण्यात आला असता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी दर्शन घेत दादांना दंडवत घातला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगरच्या कार्यालय परिसरात दादांच्या अस्थींचा कलश आला तर काही काळ स्तब्धता पसरली होती. दादा परत येणार नाहीत ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांनी दादासोबतच्या आठवणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. अजितदादा हे केवळ नेते नव्हते तर निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या. राजकीय पटलावर ठाम भूमिका, जलद निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य यासाठी ओळखले जाणारे दादा आज नसल्याची जाणीव प्रत्येकाला अस्वस्थ करून गेली. नेतृत्व हरपलं, आधार हरपला अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत होती. यावेळी फैयाज खान, याकूब पेलवाल, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, नितीन झापर्डे, गौतम गवई, युवक अध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर, देवानंद ताले, सुधीर कहाकर, सुषमाताई निचळ, सुनीता ताथोड, अशोक परळीकर, बाळू नेरकर, मुन्ना ठाकूर, सोनू पठाण, सय्यद वसीम, गौतम चव्हाण, अब्दुल नईम, अश्विनी यादमराळे, नितीन क्षीरसागर, अतुल वसतकार, अजय कांबळे, दिलीप देशमुख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या परंपरेनुसार गुरुकुंजातील पवित्र कुंडात दादांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सूर्योदयाच्या पहिल्या किरणात राष्ट्रसंतांच्या कार्यभूमीत महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेता अजितदादा पवार हे कायमचे विसावले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच समस्त नागरिकांना दर्शन करता यावे म्हणून दादांचा अस्थिकलश आमदार सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात आणण्यात आला. आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 6:45 गुरुकुंज मोजरी येथील पवित्र कुंडात गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दादांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी महासमाधी दर्शन, सामुदायिक प्रार्थना, ध्यान साधना व मौन श्रद्धांजली देण्यात आली व त्यानंतर राष्ट्रसंतांच्या कार्यभूमीत महाराष्ट्राचे लोकनेता दिवंगत अजितदादा पवार कायमचे विसावले. अमरावतीहून दादांचा अस्थिकलश घेऊन गुरुकुंज मोजरी येथे पोहोचले. यावेळी सर्वप्रथम महासमाधीचे दर्शन घेण्यात आले. तदनंतर सामुदायिक प्रार्थनेतून ग्रामगीता अध्याय वाचन, ध्यानसाधना व मौन श्रद्धांजली अशा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या परंपरेनुसार गुरुकुंजातील पवित्र कुंडात दादांच्या अस्थीचे विसर्जन करण्यात आले. गेले 13-14 वर्षापासून तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील शेतकरी रामधन सपकाळ यांच्या शेतातील सर्व्हिस लाईनमध्ये विद्युत डीपी बसवली आहे. त्यामुळे शेतात 3 वेळा आग लागली तर मागील वर्षी आगीमुळे गहू भस्मसात झाला होता. महावितरण यंत्रणा झोपेतून जागी कधी होईल अशी विचारणा शेतकरी करीत आहे. शेतातील डीपी हटवण्यासाठी आणखी किती दिवस वाट बघावी लागणार असा प्रश्न सामान्य सपकाळ यांना पडला आहे. गेल्या 14 वर्षापासून समस्यांचा सामना करावा लागत आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तगादा लावून देखील काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहे. गेल्या वर्षी शेतातील गहू जळून खाक झाला, प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतात झोपडी असल्याने डीपी तातडीने हटवावी. एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकतो याकडे देखील स्थानिक शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे. अकोट तालुक्यातील मोजे बेलोरा येथील गट क्रमांक 16 मधील राखीव वन कंपार्टमेंट D11 मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राखीव वन मालमत्तेमध्ये अवैध उत्खनन व अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. यावर संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अकोट तालुक्यातील मौजे बेलोरा येथील गैरकायदेशीर उत्खनन झालेल्या ठिकाणची लांबी अंदाजे 600 ते 700 मीटर आहे, तर रुंदी अंदाजे 12 ते 15 मीटर आहे व उंची अंदाजे 3 ते 4 मीटर आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करून लाखो ब्रास मुरुम खोदून नेण्यात आलेला आहे. तसेच हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यावर आधारित पशुपक्ष्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
तसेच बायोडायव्हर्सिटीसुद्धा नष्ट झाली आहे. त्यामुळे संरक्षित राखीव वनाला खूप मोठे नुकसान पोहोचवण्यात आले आहे. सदरहू मालमत्ता ही सार्वजनिक शासकीय संपत्ती असून ती वन विभागाच्या अखत्यारीत येते. या संपूर्ण संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची आहे. परंतु ज्या विभागाचे अखत्यारीत हा संपूर्ण प्रकार येतो त्या विभागाला माहिती कसे नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत चौकशी करून कारणीभूत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी याकरिता निसर्गप्रेमी शेख मोहम्मद शेख मकबूल यांनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. एकीकडे शासन वनसंपदेच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबवित असून दुसरीकडे अकोट तालुक्यात होत असलेल्या वनसंपदेचा नाश हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात यावर अंकुश न लावल्यास भविष्यात याचे विपरीत परिणाम निर्माण होतील अशी शक्यता निसर्गप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. शिवसेना नगरसेवक सागर भारुका महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेला दिलेल्या वचन पूर्तीसाठी कटिबद्ध आहोत. निवडून आल्यानंतर खाटूश्याम बाबांचे दर्शन, आशीर्वाद घेऊन विकास कामांना सुरुवात केली. प्रभागातील असुविधा दूर करण्यासाठी हा सच्चा सेवक 24 तास उपलब्ध आहे, असा शब्द नगरसेवक सागर भारुका यांनी प्रभागातील जनतेला दिला आहे. प्रभाग 12 मध्ये झपाटल्यागत विकास कामे करताना शिवसेना उभाटाचे नगरसेवक सागर भारुका दिसतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी काम करण्याची जिद्द दाखवली होती. एक झुंजार शिवसैनिक आणि सच्चा सेवक म्हणून प्रभागातील समस्या सोडवताना ते दिसतात. दररोज सकाळी 6:30 वाजता नाल्या, रस्ते, सफाई, बोरिंग, हँडपंप दुरुस्ती करवून घेतात. लहुजी वस्ताद नगर, न्यू राधाकिसन प्लॉट, अनिकट भागात सागर भारुका यांनी स्वखर्चाने बोरिंग, लाईट व्यवस्था करून दिली. गोपाल कुटिया मागील मोठ्या नाल्याची स्वच्छता कित्येक वर्ष झाली नव्हती, ती करवून घेतली. राजकारण माझा धंदा नाही असे भारुका यांचे स्पष्ट मत आहे. महसूल कॉलनीत ओपन जिमचे उद्घाटन, पेवर्स कामाला सुरुवात झाली. भाटे क्लब परिसर स्वच्छ करून घेतला. गेल्या 15-16 दिवसात काही ट्रक कचरा उचलला. महापालिका अधिकाऱ्यांमार्फत कामे सुरू आहेत. झपाट्याने सुरू असलेल्या कामांमुळे सागर भारुका यांनी आपली छाप पाडली आहे. आपल्याकडे आलेली समस्या 10 मिनिटात सोडवण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. त्यांच्या कामाची गती पाहून तसेच त्यांच्या काम करण्याची पद्धती बघून सर्व जनता त्यांची प्रशंसा करत आहे. नुसते आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होत आहे. कंप्लेंट दिली होती की आम्हाला खाऱ्या पाण्याची लय प्रॉब्लेम आहे, तर त्याने आमची कंप्लेंट ऐकली. सागर भाऊन मग आम्हाला नळ लावून दिली. मैं डॉक्टर कपिल लड्डा राधेनगर अनिकट चौक से बात कर रहा हूँ भैया. 10 मिनट पहले मैंने सागर भैया को फ़ोन किया. यहाँ पे राधेनगर प्रभाग क्रमांक 12 में कुछ प्रैक्टिकल प्रॉब्लम्स जा रही है. सागर भैया ने फ़ोन किया और विदिन 10 मिनट्स सागर भैया यहाँ पहुँचे और उन्होंने अपना काम शुरू कर दिया. तो मैं तहे दिल से सभी राधेनगर नगर वासियों से और से सभी को दिल से धन्यवाद देना चाहता हूँ और सागर भैया को दिल से धन्यवाद कि भैया आप पहले आदमी है जो विदिन 10 मिनट्स आ गए. दिल से बहुत बहुत धन्यवाद. बस और यही आशा करता हूँ कि जो मैंने आपको कंप्लेंट किया है वो सभी रूप से मतलब व्यवस्थित हुए काम. बस ये दिल से इच्छा भैया. बहुत बहुत धन्यवाद. डॉक्टर कपिल लड्डा राधेनगर. जय श्री राम. हमारी बोरिंग 2-3 बार कंप्लेंट करे चालू नहीं हुई थी, 2-4 दिन से बंद थी और फिर सागर भैया आए, उन्होंने चालू कर तो अनिकट हनुमान अखाड़े से हमारे अखाड़े के पास. अब मुझे ये बताइए कि अभी किस तरह के कार्य चल रहे हैं. जिस तरह प्रचार के दरमियान मैंने प्रभाग की जनता से जो भी वचन दिए थे और प्रचार के दरमियान ही नालियों की साफ़ सफाई, रास्तों की साफ़ सफाई, बोरिंग, लाइट, ये वर्क मैंने शुरू कर दिया था. मगर जीत के 16 तारीख को आया. उस दिन सबसे पहले प्रभु श्री श्याम जी के दर्शन लेने के बाद 17 तारीख से जो मूलभूत सुविधा मेरे प्रभाग वासियों को मिलना चाहिए थी, आयुक्तों से मिला. सबसे पहले जो अधिकारी टालम टाल कर रहे थे, सबसे पहले आयुक्त साहब से मिलके उन अधिकारियों से बात करके आयुक्त साहब की एकदम फ़ौरन अर्जेंट काम चालू कर दिया. जिसमें प्रमुख है सुबह 6:30 बजे से नालियों और रस्तियों की साफ़ सफाई शुरू हो जाती है. उसके बाद में आज भी पूरे प्रभाग में पूरी बोरिंगा बंद थी, हेडपम्प बंद थे, उसे शुरू करना. और अधिकतर जहाँ महानगर पालिका नहीं पहुँच पाती वहाँ स्वयं खर्चे से, जैसा लहुजी वस्ताद में हो गया, अनिकट पे हो गया, राधाकिशन प्लॉट में, ये स्वयं खर्चे से नगर सेवक बनने के बाद भी खुद के पैसे से आज भी वो बोरिंग और लाइट लगाने का काम
वर्कर किसे कहते हैं, या आप दिल पर हाथ रख के बात करना और खुद ने सोचना। मैं पैसों के लिए काम नहीं करता हूँ, राजनीति मेरा धंधा नहीं है, पहले भी बोला था। मैं सेवा भाव से ये कार्य प्रभाग 12 में कर रहा हूँ। आज हमने महसूल कॉलोनी रोकड़े मंगल कार्यालय के सामने एक ओपन जिम का भी उद्घाटन किया है और वो गजानन महाराज मंदिर परिसर में पेवर्स लगाने का भी आज हमने उद्घाटन किया है। मैं प्रभाग 12 की जनता से विनती करता हूँ, आप दिल पर हाथ रखकर सोचना कि 10 मिनट में आपने कंप्लेंट दी और सेम डे मैं उसे सॉल्व कर सक रहा हूँ कि नहीं। पूरे भाटे क्लब को साफ किया, यहाँ तक कि पिछले 15-16 दिनों में नगर सेवक जब से बना इस प्रभाग में इतनी गंदगी है, सुविधा तो कुछ नहीं है। 150-200 ट्रैक्टर के ऊपर कचरा, सिर्फ कचरे साफ हो रहा है। आप अपने नगर सेवक ने यानी सागर भारूका ने पाठ पुरावा करके अधिकारियों को पकड़ के ये काम रस्तों के शुरू करवा रहा हूँ। जो गटर योजना के नाम पर पिछले 2 महीने से खोद के असुविधा हो रही थी अपने लोगों को, जिससे नालियाँ भी चौकअप होगी, जिससे नलों की पाइपलाइन फूट गई, माता बहनों को बहुत दुविधा हो रही थी। वो दुविधा को दूर करने का मेरा प्रयास है। और आप जो भी कंप्लेंट देंगे, बाकी नगर सेवक का मुझे पता नहीं, लेकिन आपका सच्चा सेवक 24 घंटे आपके सुविधा के लिए अवेलेबल है। जो पिछले 2 महीने से गटर योजना के नाम पर पूरे प्रभाग 12 के रास्ते खोदे हुए थे, उसमें कोई हलचल नहीं हो रही थी, डेवलप नहीं हो रहा था, जिसमें लोग गिर रहे थे, किसके हाथ टूट रही थी, किसका पैर टूट रहा था, कितने लोग इंजरी होगी। कल आंदोलन करके, कल नगर पालिका में सत्ता बैठने से आंदोलन करके आपके अपने सेवक ने कल से सोमवार से काम शुरू हो जाएगा। मैं आप लोगों को इतना वचन देता हूँ। यवतमाळ जिल्ह्यातील शेंदूरसणीय भवानी गावांमध्ये बनावट जन्ममृत्यूंच्या नोंदी आढळून आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे। या बनावट नोंदींच्या आधारे पासपोर्ट काढणे, शासकीय लाभ मिळवणे तसेच बेनामी पद्धतीने फंड ट्रान्सफर करण्यात येत असल्याचा गंभीर दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देत जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत असून त्याचे जाळे केवळ यवतमाळपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रासह इतर राज्यापर्यंत पसरले असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। पोलीस तपासात या बनावट नोंदींच्या आधारे विविध प्रकारचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे समोर येत असून काही प्रकरणांमध्ये या कागदपत्रांचा वापर संशयास्पद आर्थिक व्यवहारासाठी झाल्याची माहिती मिळत आहे। तसेच या माध्यमातून स्लीपर सेलसाठी व्यक्ती तयार केल्या जात आहेत का अथवा अतिरेकी कारवायांसाठी यांचा वापर होत आहे का याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणाचा तपास केवळ स्थानिक पातळीवर न करता राज्य पोलीस महासंचालकांच्या स्तरावरून करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। दोषींवर कठोर कारवाई करून या रॅकेटमधून नेमके लाभार्थी कोण आहेत याचा शोध घेण्यात यावा असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान SIT मार्फत तपास सुरू असून गेल्या काही दिवसांपूर्वी पथकाने यवतमाळमध्ये आढावा बैठक घेतली होती। या प्रकरणामुळे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुद्दा असा आहे की ती जी SIT आहे त्याचं कार्य जे आहे हे सायबर म्हणजे हॅक कसं केलं जाते काय। दुसरं जे आहे ते फील्डमध्ये आता जिथे जिथे घोटाळे झाले आहेत त्यांच्या टीम जातात, इथले SP पाठवतात, कलेक्टर, CEO। तर या पासपोर्ट याचा उपयोग पासपोर्ट पासून कसं फोर्जरी केली जाते, वरचं नाव बदललं जाते, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश केलं जाते, तर डोमिसाईल पासून पासपोर्ट पासून बेनामी फंड ट्रान्सफर सगळ्या प्रकारच्या 5 राज्य तर आलेच आहेत। आता दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे आता इन्व्हेस्टिगेशन करतोय ते जे करतायत त्यांचा म्हणजे लाभार्थी आहेत, म्हणजे आज 50,000 नावं आली आहेत ना, हे 50,000 पैकी महाराष्ट्राचे 5,000, 2,000, 4,000 असेल, 40,000 बाहेरचे आहे। हे कोण आहे, कशासाठी केलं, त्या स्लीपर सेलची माणसं तयार केली जातात का, घोस्ट आयडेंटिटी तयार केली जाते का, अतिरेक्यांसाठी हे बनवलं जाते का, या सगळ्यांचा तपास याचा DG महाराष्ट्राचे DG पोलीस आहे
ते स्वतः पण या प्रकरणात लक्ष देणार आहे. बडनेरा रोडवरील देवडकर नगर येथील श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने आयोजित श्रींचा 148वा प्रगट दिन महोत्सव यंदा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. 30 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात यंदा उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिर आणि महाकाल लोक कॉरिडॉरचा भव्य देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ समाजसेवक तथा महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकुमार उपाध्य लप्पी भैया जिजोदिया यांनी ही माहिती दिली की अवंतिका नरेश महाकालेश्वर मंदिर दर्शन देखावा आणि भव्य महाकाल लोक कॉरिडॉरचे उभारणी होणार आहे. महोत्सवादरम्यान विविध धार्मिक विधी, भजन आणि कीर्तनांची रेलचेल असेल. महोत्सवाच्या सांगतेला भाविकांसाठी नियोजनबद्ध महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांनी सांगितले की संस्थेद्वारे दरवर्षी नाविन्यपूर्ण देखावे सादर केले जातात. यंदाही अमरावतीकरांना उज्जैनच्या महाकाल दरबाराचा अनुभव देण्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. पत्रकार परिषदेला यावेळी रसा या हिंदी चित्रपटाचे अभिनेता ऋषी बिस्सा, त्यांचे वडील नवीन बिस्सा, संस्थेचे कार्यकर्ते शुभम शेगोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया, स्वागत अध्यक्ष कैलास गिरोडकर, किशोर गोयंका, कार्याध्यक्ष अनिल अग्रवाल, उद्योजक दिलीप पोपट आणि सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. कि हर वर्ष एक नई कल्पना होती है कि हम इसको कैसे साकार करें, और ये लोग अपना पूरा 2 महीने पहले से प्लानिंग करके साल भर पहले ठहर जाता है कि अगले साल क्या करना है. 3-4 महीने पहले से उसको मुक्त रूप देना चालू करते हैं और इतना बढ़िया कोई भी बात करते हैं. आप देखेंगे महाराज प्रगट उत्सव दिन तो एक ही दिन का होता है. शहरातील BR हायस्कूल ते मुख्य डाकघराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम हाती घेतले खरी, मात्र ते पूर्ण न करताच अर्धवट सोडण्यात आल्याने वाहनधारकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. BR हायस्कूल समोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली सध्या केवळ मुरुम पसरवून ठेवला आहे. रस्त्यावर डांबरीकरण करण्यात न आल्यामुळे मुरुमामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात BR हायस्कूल ही मोठी शाळा असून जवळच चिवचिव बाजार देखील आहे. वर्धडीच्या या ठिकाणी रस्ता खराब असल्याने दररोज वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले असून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे. केवळ मुरमावर रस्ता न सोडता याचे डांबरीकरण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत. शहरात अवैध वरली मटका धंद्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून जवाहरनगर चौक, गांधी चौक आणि जुन्या शहरात हे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः MIDC आणि बोरगाव मंजू परिसरातही या अवैध व्यवसायांची व्याप्ती वाढली असून स्थानिक तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जवाहरनगर चौक आणि गांधी चौक यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी वरळी मटका खुलेआम सुरू आहे. स्थानिक तपास यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महापालिका निवडणुकीनंतर यंत्रणा अधिक कडक होणे अपेक्षित असताना पोलीस प्रशासन गाफील असल्याचे दिसून येत आहे. MIDC परिसर आणि बोरगाव मंजू येथील ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने मटका चालवला जात असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. ताशपत्ते खेळविले जात असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोलेकरांच्या नशिबी पुन्हा कचरा आणि दुर्गंधीच. नावात सुधार, कामात शून्य. सत्ताधाऱ्यांनो, शहर सुधारणार कधी? महापालिकेचा सुविधा केंद्र की हाल केंद्र. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराने अकोलेकर हैराण. प्रशासनाची डोळेझाक की मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा. खिळखिळा अकोटफाईल पुलावर रोज ट्रॅफिक जामचा विळखा. अस्थिकलश येताच अकोल्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गहिवरले. लाडके दादा अमरावतीच्या मोजरीत विसावले.
जवाहरनगर ते बोरगाव मंजूपर्यंत मटका अड्ड्यांचा उच्छांद, अवैध धंदे जोरात, यंत्रणा झोपली की मेहरबान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.